नमस्कार मंडळी, वेलकम बॅक माय चॅनल. मी दर आठवड्याच्या रविवारी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते आपल्या मन कांबळे या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करून पर्सनलाइज करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय शॉपिंग केली. चला तर मग आपण लवकर व्हिडिओला स्टार्ट करूया. मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला शॉपिंग केलेली दाखवण्यासाठी आणि आय होप तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ नक्की आवडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. नंबर 1, सगळ्यात आधी मी घेतलेले आहेत हे छान इयरिंग्स, झुमके, जे सिल्वर ऑक्सिडाईजमध्ये आहेत, जे कमाल प्रत्येक कुर्तीजवर मोस्टली इंडियन वेअरवर छान दिसतात. त्यामुळे मी हे कुर्तीजवर घालायला हे इयरिंग्स घेतलेले आहेत. नंबर 2, मी घेतलेले आहेत हे परफ्यूम्स. हे आहेत एंगेजचे परफ्यूम्स, जे की कमाल आहेत आणि हे मिनी परफ्यूम्स आहेत. ह्याच्यामधला एक भूमीने घेतला आहे आणि हे 2 मी माझ्यासाठी आता घेणार आहे. आणि ह्याचा स्मेल नाही म्हणू शकत आपण, फ्रेग्रन्स अमेझिंग कमाल आहे. नंबर 3, पेनड्राईव्ह. हा मी सँडिस्कचा पेनड्राईव्ह घेतलेला आहे. ॲक्च्युली माझ्या फोनमध्ये स्टोरेज खूप जास्त झालं आहे आणि मोस्टली मला मेमरीज ज्या असतात त्या डिलीट करायला नाही आवडत. त्यामुळे मी कोणतेही फोटोज व्हिडिओज डिलीट न करता ते पेनड्राईव्हमध्ये शिफ्ट करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळे हा रिसेंटली मी न्यू सँडिस्कचा पेनड्राईव्ह घेतलेला आहे. नंबर 4, तर मी घेतलेले आहेत या न्यू चप्पल्स. मोस्टली आता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की पाऊस चालू होणार आहे आणि पावसामध्ये अशा स्पेशली या चप्पल्स जास्त वापरल्या जातात. त्यामुळे ही कम्प्लिटली प्लास्टिकची आहे, अजिबात ह्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही साचणार. त्यामुळे मी चप्पल्स स्पेशली पावसासाठी घेतलेल्या आहेत, ज्या की मला कॉलेजला जाताना सुद्धा यूज होतील. नंबर 5, तर मी घेतलेले आहेत या चप्पल्स. तुम्ही बघू शकता ह्याच्यावर किती कमाल डिझाईन आहे. म्हणजे समुद्र आहे आणि नारळाची झाडं आहेत, पक्षी आहेत. ॲक्च्युली ही स्लीपर मी घरात घालायला घेतलेली आहे. त्याचं कारण असं की माझ्या टाचा ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात फाटतात आहेत. ॲक्च्युली माझं जे सासर आहे ते थोडंसं ग्रामीण भागामध्ये येतं आणि त्यामुळे तिथे मला थोडा स्किन इश्यूज खूप म्हणजे माझे स्किनचे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणात चालतात आणि टाचा पण माझ्या खूप जास्त फुटतात तिथे. त्यामुळे मी या चप्पल्स घेतलेल्या आहेत घरामध्ये यूज करण्यासाठी. याला आपण स्लीपर म्हणतो. नंबर 6, टिफिन बॉक्स. तर हा टिफिन बॉक्स मी घेतलेला आहे. हा ट्रान्सपरंट आहे, तुम्ही पाहू शकता, ग्लासचा आहे. मला असे टिफिन बॉक्स खूप जास्त आवडतात आणि हे मला स्पेशली कॉलेजला जाण्यासाठी म्हणजे कॉलेजमध्ये घेऊन जाण्यासाठी हेल्प करणार आहेत. त्यामुळे मी हे 2 टिफिन बॉक्स घेतलेले आहेत. आणि हा टिफिन बॉक्स मी रोहितसाठी घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आहे सेलोचा टिफिन बॉक्स. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ह्याच्यामध्ये 2 टिफिन्स असतात, छोटे आणि एक मोठा फ्लॅट टिफिन असतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला स्पून्स पण देतात. जर तुम्हाला इथे क्लिअर दिसत नसेल तर मी वेगळा व्हिडिओ शूट करून त्याच्यामध्ये दाखवेन. नंबर 7, पाऊच. तर हा पाऊच मी स्केल वगैरे पेन्स वगैरे ठेवायला घेतलेला आहे. बॅगमध्ये पेन आपण कुठे पण ठेवून देतो आणि मग ते लगेच भेटत नाही. त्यामुळे मी हा पाऊच घेतलेला आहे, जेणेकरून या पाऊचमध्ये माझे सगळे पेन्स, पेन्सिल्स, शार्पनर, इरेझर सगळं व्यवस्थित राहील त्यासाठी. नंबर 8, तर
तर मी घेतलेले आहे एक स्केल, हायलायटर, मार्कर, स्केच पेन्स, अशा काही बेसिक गोष्टी मी घेतलेल्या आहे बिकॉज आता माझं कॉलेज स्टार्ट होणार आहे त्यामुळे. नंबर 9 अगेन पाउच. तर हा आहे ट्रान्सपरंट पाउच आणि हा मी स्पेशली स्किन केअर प्रोडक्ट्स ठेवण्यासाठी घेतलेला आहे. जेव्हा आपण कुठे पण बाहेर जातो तेव्हा आपण ॲटलिस्ट फेस वॉश, मॉइश्चरायझर तरी सोबत घेऊन जातो. त्यामुळे हे स्किन केअर प्रोडक्ट्स म्हणजे फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन ठेवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे, जे आपण ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना आपण कुठेही ट्रॅव्हलिंग करताना आपण याच्यामध्ये आपले स्किन केअर प्रोडक्ट्स टाकून घेऊन जाऊ शकतो. खूप अमेझिंग, ट्रान्सपरंट आणि कमाल आहे. नंबर 10 स्टीलची बॉटल. येस, तर यावेळी मी घेतलेली आहे स्टीलची बॉटल. गेले कित्येक वर्ष मी प्लास्टिक बॉटल यूज करत होती, तर यावेळी मी स्टीलची बॉटल घेतलेली आहे. स्टीलची बॉटल घेण्यामागचं कारण असं की प्लास्टिकची बॉटल तुमच्या हेल्थसाठी खूप जास्त प्रमाणात हार्मफुल असते. त्यामुळे गाईज मी तुम्हाला पण रिक्वेस्ट करेन, तुम्ही जो वॉटर बॉटलमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही प्लीज स्टीलची बॉटल घ्या, जी जास्त वेळ, जास्त काळ टिकेलसुद्धा आणि तुमच्या हेल्थसाठीसुद्धा चांगली असेल, जेणेकरून हार्मफुल असणार नाही. कारण प्लास्टिक तुमच्या हेल्थसाठी खूप जास्त हार्मफुल आहे. त्यामुळे यावेळी मी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये इन्व्हेस्ट न करता स्टीलच्या बॉटलमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. नंबर 11 तर मी घेतलेले आहेत हे स्पून. तर हे स्पून ॲक्च्युली मी घरात यूज करण्यासाठी घेतलेले आहेत. नंबर 12 तर ह्या काही मी क्यूट गोष्टी घेतलेल्या आहेत. स्केल, शार्पनर, इरेझर. आमच्या इकडे खूप क्यूट मुली राहतात, तिघीजणी. दोघींचं नाव, दोघी ट्विन्स आहेत आणि त्या दोघींचं नाव आहे रिद्धी आणि सिद्धी आणि एकीचं नाव आहे अद्वी. तर या तिन्ही मुलींसाठी, या तीन क्यूट गर्ल्ससाठी मी हे छोटे काही गिफ्ट्स घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर मी त्यांच्यासाठी अजून काही क्लिप्ससुद्धा घेतलेले आहेत. तर या फ्लावर्सवाल्या क्लिप्स आहेत. जर तुम्हाला इथे क्लिअर दिसत नसेल तर मी दाखवेनच. नंबर 13 तर हा मी एक कुर्ता घेतला आहे माझ्यासाठी आणि कमाल कुर्ता आहे. व्हाईट कलरचं शेड आणि पिंक कलरचं शेड याच्यामध्ये मिक्स आहे आणि हे अशा प्रकारचे इयरिंगसुद्धा, झुमकेसुद्धा या कुर्तीजवर सूट होतात. त्यामुळे मी हे झुमके घेतलेले आहेत. आणि गाईज, या व्हिडिओतून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की इथून मागे मी अशी म्हणजे बोलतात ना, नेहमी इतरांसाठी प्रत्येक गोष्ट घ्यायची, इतरांना गिफ्ट देण्यात मी खूप जास्त हे करायची. आणि पण यावेळी मी विचार केला, बस आता आपण स्वतःवर इन्व्हेस्ट करूया, आपल्या आवडणाऱ्या गोष्टी घेऊया, मला काय वाटतं, मला काय छान वाटतं, या गोष्टींमध्ये आपण इन्व्हेस्ट करूया. गाईज, गर्ल्स, बॉईज, मॅन्स, वुमन्स, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करू इच्छिते की आपण नेहमी इतरांना खुश करण्यात बिझी असतो, बट इतरांना खुश नक्की करा, इतरांना गिफ्ट्स नक्की द्या. पण एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडली तर ते तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, तुमच्या हॅपीनेससाठी ती गोष्ट घ्या. नंतर घेतो, मग घेतो, नंतर बघू, कधीतरी घेता येईल, अशा गोष्टी आपण बोलतो. पण ठीक आहे, एखादी गोष्ट जर आवडली, तुम्ही जर ती कॅपेबल असाल घेण्यासाठी तर नक्की घ्या आणि अशा प्रकारे तुमचा आनंद सेलिब्रेट करा. नंबर 14 तर हा मी प्लाझो घेतलेला आहे, जो की कुठल्याही टॉपवर सूट होईल. आणि यावेळी मी जीन्स नाही घेतलेली आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे खूप जास्त जीन्स आहेत. त्यामुळे मी हा ब्लॅक प्लाझो घेतलेला आहे आणि हा कमाल आहे, कापडसुद्धा मस्त आहे. नंबर 15 तर मी घेतलेले आहेत काही सनस्क्रीन्स. सनस्क्रीन ह्याच्यासाठी घेतलेले आहेत, खूप जास्त टॅनिंग होतं त्यामुळे मी एक्स्ट्रा सनस्क्रीन्स घेतलेल्या आहेत. त्याबरोबर मी घेतलेला आहे हेअरबँड्स आणि हा हेअरबँडसुद्धा कमाल आहे, ग्रे कलरचा आहे आणि ह्याच्यामध्ये मोतीचं डिझाईन आहे, जो की खूप छान वाटतो. आय विल शो.
नंबर 16 लिपस्टिक्स. येस, तर ही मी रेनेची लिपस्टिक घेतलेली आहे आणि कलर क्वीनची लिपस्टिक घेतलेली आहे. दोन्ही शेड्स अमेझिंग आहेत. सगळं घेतलं आणि लिपस्टिक नाही घेतली तर ते सुद्धा काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी लिपस्टिकसुद्धा घेतलेल्या आहेत. नंबर 17. येस, तर आता मी घेतलेल्या आहेत क्लिप्स आणि या मी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता या क्लिपचा शेप वेगळा आहे, प्लस ही फ्लावरवाली क्लिप आहे बट ही सिल्वरमध्ये आहे. त्याच्यानंतर ही ब्लॅकवाली क्लिप आहे आणि ही फ्लावरमध्ये आहे. प्लस मी ही कोणता कलर आहे, पर्पल कलर, तर ही पर्पल कलरची सुद्धा क्लिप घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा अर्धा सीवाला शेप आहे आणि देन मी ही क्लिप घेतलेली आहे. अशा मी खूप क्लिप्ससुद्धा घेतलेल्या आहेत. नंबर 18. तर लास्ट बट नॉट द लिस्ट बट हे मी कुर्ते घेतलेले आहेत आणि हा कुर्ता ॲक्च्युली ना इथून या विंडोमधून खूप जास्त लाईट येते, त्यामुळे तुम्हाला इथे क्लिअर दिसत नाही आहे. बट ठीक आहे, मी ह्याला व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्की करेन. तर हा कुर्ता आहे, हा वेगवेगळ्या शेड्सचा कुर्ता आहे आणि ह्याच्यामध्ये मोतीचं डिझाईन आहे, कमाल डिझाईन केलेलं आहे. आणि हा जो नेक्स्ट कुर्ता आहे हा ब्ल्यू कलरचा कुर्ता आहे आणि ह्याच्यामध्ये ग्लासचं डिझाईन आहे, मिरर वर्क आहे आणि हा सुद्धा कुर्ता कमाल आहे. मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आय नो थोड्याशा उजेडामुळे तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित क्लिअर दिसल्या नसतील, बट माझ्या व्हिडिओमध्ये मी छोट्याशा क्लिप्समधून तुम्हाला ते व्हिडिओज दाखवायचा प्रयत्न नक्की करते. पुन्हा एकदा मी सांगेन, स्पेशली वुमेन्सना, मेन्सला दोघांना सांगेन मी की प्लीज तुम्ही स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी घ्या. तुम्ही स्वतःला प्रायोरिटी द्या, स्पेशली स्त्रियांना नाही. आता तर मी एवढं माझं निरीक्षण आहे की पुरुषसुद्धा असं करतात की बोलतात ना, खूप कमी प्रमाणात शॉपिंग करतात. एखादं प्राईस जर जास्त असेल तर ते नंतर प्रोकास्टिनेट करतात की नंतर घेऊया म्हणून. बट ठीक आहे, जेव्हा तुम्हाला घ्यावंसं वाटतं तेव्हा घ्या. पण एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडते आहे, एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडली आहे तर ती स्वतःसाठीसुद्धा घ्या, कारण तुमचा हॅपीनेस, तुमचं सॅटिस्फॅक्शनसुद्धा तितकंच जास्त मॅटर करतं आणि तितकंच जास्त इम्पॉर्टंटसुद्धा आहे. थँक्यू गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून थँक्यू. खूप खूप कृतज्ञ. थँक्यू सो मच. लव यू ऑल.